वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. आता आम्ही आहोत नाशिकच्या आरटीओ मध्ये. दाखवा आरटीओ, दाखवा सगळं. आणि माझ्या मागे आहे हा 70 फुटी ट्रेलर आणि कूलर. त्याचं हे तोंड आहे, इंजिन आहे MH21 BH 9902 आणि त्याची ही ट्रॉली आहे. हा ट्रेलर आहे, कूलर. तो कूलर आहे आणि हा ट्रेलर आहे, बरोबर ना. तर हा 70 फुटाचा आहे. हा कमी जास्त करता येतो ना, हा कमी जास्त करता येतो. हा आपण 1800 रुपयामध्ये पासिंग केलेला आहे. पण ज्या दिवशी पासिंग केला असं सांगितलं त्या दिवशी इथल्या CNC मशीन ना, INC मशीननी तो नापास केला. पण तो खोटा नापास केला होता. मशीन भामट्यांचं आहे बरं का, हे चोरांचं मशीन आहे, त्यांनी नापास केला. मग ज्या कारणासाठी नापास केला तर त्याचा धूर म्हणे तो जास्त कार्बन सोडतो किंवा त्याच्यामध्ये फॉल्ट आहे असं सांगण्यात आलं. तुम्ही थोडं पुढे या ना प्लीज, याच्या लाईन मध्ये या. तर तो जास्त त्या धुरामध्ये प्रॉब्लेम असलेला धूर सोडतोय असं सांगण्यात आलं. ताबडतोब ही गाडी टाटाची असल्यामुळं टाटाच्या सर्व्हिस स्टेशनला गाडी नेण्यात आली आणि त्यांचा जो इंजिनियर आहे त्याच्याकडनं ही गाडी तपासली गेली. ह्यांनी दाखवलेला जो फॉल्ट होता तो फॉल्ट नव्हता. हे मुद्दाम या INC मशीनमध्ये गाड्या नापास करतात आणि 1,000 रुपये जास्त घेतले ना. आणि 1,000 तर ते ऑनलाईन गेले, पण त्यांना भेटलं नाही काय म्हणून त्यांनी या पद्धतीचा गैरवापर केला. आणखीच जर प्रायव्हेटची गाडी असती तर 5,000 कमीत कमी घेतले असते ब्लॅक मनी. फक्त मशीन. हे लुटारूंचं ऑफिस आहे, आरटीओ ऑफिस आहे, लुटारू गँगचं ऑफिस आहे. 1800 रुपयात पासिंग झालेली होती आणि एकाने कमेंट टाकली होती बघा, सारखे क्वेरी काढतील आणि तेव्हा तुमचं 80,000 रुपयापर्यंत तुम्हाला घेऊन जातील, सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. 80,000 पर्यंत नाही नेलं तर 1,000 जास्त. 2800 रुपयामध्ये हे पासिंग झालेलं आहे. 1,000 रुपये चोरीच केलेली आहे या CNC मशीनच्या INC मशीनच्या मालकानी. आणि ते अशाच चोऱ्या करताय. आमचा सरळ आणि थेट आरोप आहे आणि आम्ही सिद्ध करून दाखवू तुम्हाला. बघा कसं ते सिद्ध झालंय ते आता योगेशकडनं ऐका. हे बघा, ज्या दिवशी गाडी पासिंग केली त्या दिवशी स्मोकिंग दाखवली. ड्रायव्हर कुठे? स्मोकिंग दाखवली. स्मोकिंग मध्ये सांगितलं की फार स्मोकिंग आहे. जेव्हा की त्यांच्या माणसांना उभं केलं त्यांनी सायलेन्सर मध्ये हात घालून रेस केली गाडी. काही दिसलं नाही त्याच्यामध्ये. आणि सेन्सरला प्रॉब्लेम आहे. सेन्सरला जो सायलेन्सरला सेन्सर येतात तर सेन्सर मध्ये ती फेल केलेली म्हणे. म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. गाडी 24 महिन्याची आहे, म्हणजे टाटा कंपनी भंगार गाड्या विकते असं त्यांना माहिती करून द्यायचं होतं. कोणाला? या INC सेंटरवाल्यांना असं दाखवायचं होतं की टाटापेक्षा आम्ही खूप श्रेष्ठ आहे. टाटा कंपनी आमच्या पुढे भंगार आहे आणि 24 महिन्याची गाडी ती कशी फेल होते त्यांनी दाखवलं. ज्यावेळेस इंजिनियर लोकांनी ही गाडी चेक केली आणि आमच्याकडे कसं प्लॅनिंग, 24 महिन्याची गाडी ना तर कोणत्याही लोकल मेकॅनिकलकडे ती जाणार नाही, इंजिनियरकडे जाणार स्पेशल. काल दिवसभर इंजिनियरकडे होती. तिथे गेल्यानंतर इंजिनियरने प्रॉब्लेम काढला. हे त्यांचे ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरने बघितलं, आपने देखा हो आपने तो ये गाडी में कुछ प्रॉब्लेम था क्या? कोई प्रॉब्लेम नाही था. आणि मुद्दाम प्रॉब्लेम काढून आहे ना गाडीवाल्याला, चालकाला, मालकाला त्रास देणे आणि मोकार मांजा छापणे, मांजा कापणे हा कार्यक्रम इथं चालतो. आणि दुसरा विषय असा आहे की हे प्रॉब्लेम काढायचे का ते थोडंसं बदनाम करायचं निर्भय महाराष्ट्रात. भाऊ 80,000 रुपये तुम्ही मेसेज टाकला तर ना, ज्याने कोण आहे त्यांनी एक लक्षात घ्यावा. 1,000 गेले ते पण रीतसर आणि 2800 मध्येच काढली, तरी त्याचे 78,000 रुपये चोरले. आमचा सरळ आरोप आहे. आणि हे असं घडून आणण्यासाठी याच्यासाठी घडवता ती तुमची 100ची लाईन आहे ना, ही आम्ही कधी 90 करून टाकू आणि कधी हे दुकान बंद होऊन जाईल याची आता तुम्ही गॅरंटी लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस 90 लोक आमच्याकडे येतील ना तर त्यावेळेस तुमचं उपाशी मारायची हाल येणारच आहे. तर हा धंदा होऊ नये किंवा असं लोकांच्या डोक्यात उतरू नये की आम्ही खरं खोटं लगेच समोर आणतो. आम्ही हे पण सांगितलं आमच्याकडे येऊ नका, तुम्ही पावती काढा, आमची मदत घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू. पण इथे कोणालाही कोणाची मदत न घेता तुम्हाला कंटेनर आम्ही पास करून दाखवू. अशा पद्धतीने फी भरा. आता भांडाफोड करतो, भांडाफोड. ही गाडी नाशिकची नाही. कुठून आली सांगा? कहाँ से आयो गाडी लेके? जालना. MH21 जालन्यावरून गाडी आली. MH21 हे बघा, MH21 जालन्याची गाडी. आणि परत दुसरी गोष्ट असं की दुसऱ्या जिल्ह्यातली गाडी असेल तर परत त्याच्यावर ऍक्सेप्ट ऑर्डर घेण्यासाठी ना 5,000 रुपये मागितले जातात. दुसऱ्या जिल्ह्याची गाडी 5,000 रुपये लाच. माझ्याकडे GR आहे विथ ऑल इंडिया. आणि आता या INC सेंटरला कंटाळून पूर्ण नाशिकच्या ज्या गाड्या आहे ना, भाजीच्या याच्या कंपन्यांच्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या फक्त 4,000 4,500 देऊन ना गाडीने दाखवतात. तिकडून फिटनेस आणताय गुजरात मधून, ते पण रंगे हाते आणि यांच्या तोंडावर मारताय. दुकान बंद करावं लागेल असं चाललं तर.
खोटेपणा लूटमारपणा अधिकपणा केला. लोकांनी मार्ग काढला, निश्चिंत गेले. नवसारी, सुरत, हाजिरा, अहमदाबाद, बडोदा त्या ठिकाणी त्या गाड्या पास करून येत आहे. आणि यांची स्कीम आहे ती, ही पैसे कमवण्याची 2 नंबरची अशी स्कीम आहे. यांनी पूर्ण राज्यामध्ये आपल्याकडे एजंट सोडून दिले इतर या गाड्या पासिंग करण्यासाठी. ट्रेलर दिसला भाऊ टेन्शन घेऊ नको, इथे कठीण दाखवायचं आणि मग ब्लॅक मनी घ्यायचा. म्हणजे ही 1800ची गाडी आहे, 1000-1200ची जी गाडी आहे तिथे 4,500 द्यायचे, मोकळं होऊन जायचं. हिला 7-8 घेतले असते, ही डायरेक्ट मोकळं व्हायचं. असं 2 नंबर धंदा फार मोठं रॅकेट सुरू झालेले, त्याच्यापासून बचाव करा. आणि हे रॅकेट असं जर चालू राहिलं तर लवकरच ऑफिस बंद होणार. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचा उद्देश हे आरटीओ ऑफिस तुमच्या बापाचं आहे, म्हणजे तुम्ही मालक आहात. आणि आरटीओ कार्यालयातले सगळे कर्मचारी अधिकारी हे तुमचे नोकर आहेत. नोकरांनी आपल्या पगारातच भागवायचं आहे, पण नोकर पगारात भागवत नाही. नोकर पैसे खातो आणि तिथं पेठच्या बॉर्डरवर पण खातो, त्या सुरगाण्याच्या बोरगावच्या बॉर्डरवरही खातो, धुळ्याच्या आडाखेडाच्या पण बॉर्डरवर खातो, नंदुरबारच्या बॉर्डरवर खातो. आणि मोकार पैसे कमवले जातात. तर भारतीय जनतेला आमची विनंती आहे, तुम्ही ज्यांना निवडून देतात ते सगळे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सगळ्या खालच्या टप्प्यापासून वरच्या टप्प्यापर्यंत सगळेजण भ्रष्टाचाराचं समर्थन करतात ज्यांना तुम्ही निवडून देता. आणि त्यांना ही भ्रष्ट व्यवस्था हवी आहे. आता जनतेनं ठरवावं तुम्हाला ही भ्रष्ट व्यवस्था हवी आहे किंवा नको. इतक्यात अपोलो हॉस्पिटलला गेलो होतो, 1.5-2 लाख रुपये बिल बनवून टाकलं 5 दिवसाचं. आणि तो माणूस आहे ना स्वतः ह्याचा माणूस आहे, तो फार्मा डिव्हिजनचा माणूस आहे. तर त्यांनी ते सगळं एक्सप्लेन करून सांगितलं तिथं तुम्ही कसं लुटलंय आम्हाला. आणि गेली त्या अपोलो हॉस्पिटलची इज्जत गेली, पूर्ण त्याचा भुगा झाला. तर तुम्ही उघडा डोळे बघा नाही, त्याच्याशिवाय होणार नाही. आता हा मस्त ट्रेलर दाखवा लोकांना, 70 फुटी ट्रेलर बघून घ्या. आज अजून परत आरटीओची बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवरती सखोल चौकशी देण्यासाठी, तिथली माहिती देण्यासाठी त्याच ठिकाणचे जे आजूबाजूचे जे लोक आहेत ते, आता जो विषय आम्ही हाताळलाय त्या ठिकाणी एक ट्रक ड्रायव्हर एंट्री देण्यासाठी गेला आणि जाऊन परत असताना त्या ठिकाणी त्याला मारलं किंवा उडवलं, तो मृत्यू पावला त्या ठिकाणी. तर ही माहिती घेऊन ते सकाळी आले होते. पूर्ण आपल्याला माहिती देणार आहे पेठवरून. पेठ बॉर्डरवर ज्या ड्रायव्हरचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूला वाचा फुटणार. आणि ज्याच्यामुळं त्याचा मर्डर झाला, मर्डरच म्हणणार आम्ही, त्याच्या उरावर बसणार, त्याला फाशीच्या फांद्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार. त्याची सखोल चौकशी सुरू झाली आहे. तिथले लोक आता तयार झाले, सकाळी पण येऊन भेटून गेले. ते पूर्ण पुरावा वगैरे ते सादर करणार आहे. त्या आरटीओच्या लोकांनी गाड्या रस्त्यामध्ये अडवून जे लुटायचं काम चालवलेलं आहे ते बंद केल्याशिवाय आम्ही मरणार नाही, तुम्हाला सांगतो. आमचा लाकडं दळायचा टाइम झालेला आहे, पण आम्ही शहीद होऊन जाणार आहे, हे लक्षात करा. वंदे मातरम. आता गाडी दाखवा व्यवस्थित, बरोबर आणा पुढून, आणा मान. हे ते पुलर आहे. आणि हा तो ट्रेलर आहे. मालक 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 मालक.